श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। मी वैष्णवी, माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे। तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तारक मंत्र याचं अनुष्ठान कसं करायचे, त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे। तर आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत की अनुष्ठान करत असताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, त्याचबरोबर किती दिवसाचं अनुष्ठान करायचं आहे, कोण करायचं आहे, याची संपूर्ण माहिती ह्या एका व्हिडिओमध्ये असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडला तर लाईक, त्याचबरोबर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी। तर आपल्या सगळ्यांना हा तारक मंत्र माहिती आहे। तर तारक मंत्राची सेवा आपल्याला 21 दिवस करायची आहे। तर एक लक्षात ठेवा की किती दिवस करायला पाहिजे सेवा, ते मी तुम्हाला आधी सांगते। खूप जणांना अनुष्ठान म्हणजे काय ते माहिती नाही, किती दिवसाचं अनुष्ठान करायचं ते सुद्धा माहिती नाहीये। खूप जण तारक मंत्र म्हणत असतात, पण आपण ज्यावेळेस अनुष्ठान करतो, संकल्पयुक्त तारक मंत्राची सेवा आपण करत असतो, त्यावेळेस एक लक्षात ठेवायचं आहे की त्या दिवसामध्ये तेवढी सेवा होणं गरजेचं आहे। तुम्ही जर 7 दिवसाचं संकल्पयुक्त सेवा करत असाल तर तुम्हाला 7 दिवस तारक मंत्र रोजच्या रोज म्हणायचं आहे। तर एक लक्षात ठेवा, 1 तारखेच्या दिवसापासून ते 21 तारखेपर्यंत 21 दिवसाची सुद्धा तुम्हाला सेवा करता येणार आहे। तुम्हाला जर वाटलं की आपण 11 दिवसाची सेवा करावी तर तुम्ही 11 दिवसाची सेवा करू शकता। तुम्हाला वाटलं 7 दिवसाची सेवा करायची आहे तर 7 दिवसाची सेवा करू शकतात, कारण की त्याच्यामध्ये खूप जणांचा मासिक धर्म आला असेल किंवा खूप जणांच्या घरामध्ये सुतक असेल किंवा काहीतरी अडचण असल्यामुळे तुम्हाला तारक मंत्राची सेवा 21 दिवस जर करता येत नसेल तर तुम्ही संकल्पयुक्त 7 दिवसाची करू शकता, त्याचबरोबर तुम्ही 11 दिवसाची करू शकता, त्याचबरोबर तुम्ही 21 दिवसाची करू शकता। तुमच्या इथं काहीच अडचण नसेल, तुमची स्वतःची मासिक धर्म जर नसेल, तुमचं म्हणजे मासिक धर्म झाल्यानंतर सुद्धा तुम्ही सेवेला बसू शकता। एक लक्षात ठेवा की तुमची अडचण झाल्यानंतर तुम्ही सेवा केला तरी चालेल। मी म्हणत नाही की तुम्ही 1 तारखेपासूनच सेवेला लागा, पण ज्यांची इच्छा आहे की आपण 21 दिवसाचं अनुष्ठान घरात करावं त्यांनी 1 तारखेपासूनच सेवेला लागायचं आहे। गुरुपौर्णिमेची विशेष सेवा म्हणजेच तारक मंत्राची सेवा आपल्याला करायची आहे। ती कशी करायची ते मी तुम्हाला सांगते, पण तुमच्या अडचणीनुसार तुम्हाला सेवा करायची आहे। मग तुम्ही 5 दिवस करा, 7 दिवस करा किंवा तुम्ही 11 दिवस करा, म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवसापर्यंत 11 दिवस झाले पाहिजेत। गुरुपौर्णिमेच्या दिवशी 5वा दिवस येणं गरजेचं आहे, गुरुपौर्णिमेच्या दिवशी 7वा दिवस येणं गरजेचं आहे, गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमचा 21वा दिवस म्हणजे 1 तारखेपासून 21 तारखेपर्यंतची सेवा येणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्हाला जितक्या दिवसाची सेवा करायची आहे ती तुमच्या हिशोबानंतर म्हणजे तुमच्या अडचणींनुसार तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता। तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही 21 दिवसाची सेवेला सुरुवात 1 तारखेपासून करू शकता। तर लक्षात ठेवा की तारक मंत्र तुम्हाला माहितीच आहे। तारक मंत्राची सेवा आपण हात जोडून करत असतो, त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृताचं आपण गुरुवारी पारायण केलं समजा, त्याच्यानंतर आपण तारक मंत्र 1 वेळा म्हणत असतो, फोनवर लावून देत असतो, किंवा खूप जणांचं असं असतं की रोजच्या रोज एकदा का विना तारक मंत्र म्हणायचा, किंवा आपण मुखपाठ झाल्यामुळे आपण सतत तारक मंत्र म्हणत असतो। पण एक लक्षात ठेवा, अनुष्ठान जर करायचं असेल तर तुम्हाला संकल्प करावाच लागतो। म्हणजे संकल्प का करावा, आपल्या सगळ्यांना माहिती की जी अडचण आहे ती अडचण नाहीशी व्हावी, आपली इच्छा जी आहे ती पूर्ण व्हावी। त्याच्यामध्ये मानसिक त्रास असेल, डोकं दुखत असेल, त्याचबरोबर झोप येत नसेल, तुमच्या घरामध्ये कोणाचं पटत नसेल, त्याचबरोबर तुम्हाला जर वाटलं की आपल्या घरामध्ये खरंच खूप पैशाची अडचण आहे, त्याच्यासाठी जर तुम्हाला सेवा करायची असेल, म्हणजे जी गोष्टीची अडचण आहे ती गोष्टीची अडचण सांगून तुम्ही संकल्प करू शकता। संकल्प पहिल्या दिवशी करायचा। संकल्प कसा करायचा सगळ्यांना माहितीच झालेला आहे, तरी पण मी सांगते की हातामध्ये अक्षदा 1 फूल घ्यायचं, त्याच्यावर पाणी सोडायचं आणि आपली इच्छा जी आहे ती स्वामींना सांगायची, आणि एका तामणामध्ये एका प्लेटमध्ये ते पाणी सोडून द्यायचं, ते पाणी एका झाडाला टाकून द्यायचं। अशा रीतीने संकल्प करायचा। संकल्प करत असताना तुमची पूर्ण इच्छा सांगायची, अशा रीतीने सेवेला सुरुवात करायची। खूप जण 21 दिवसाची सेवेमध्ये स्वामी चरित्र असेल, स्वामींचा जप असेल किंवा तारक मंत्र या सेवा करतात। खूप जण गुरुचरित्राचा 14वा अध्याय किंवा 18वा अध्यायाचं पठण 21 दिवस करतात। तुम्हाला जशी इच्छा आहे, तुम्हाला कोणती इच्छा आहे किंवा कोणती सेवा करायची इच्छा असेल तर अशा रीतीने तुम्ही तारक मंत्राची सेवा तुमच्या इच्छेनुसार करू शकता। तर एक लक्षात ठेवा की तारक मंत्राची सेवा कशी करायची। अनुष्ठानाची सुरुवात पहिल्या दिवशी करायची, म्हणजे संकल्प करायचा, त्यानंतर तारक मंत्र म्हणायला खूप जण हात जोडून म्हणतात, पण आपल्याला आपल्या घरातल्या अडचणीसाठी सेवा करायची आहे। तर अनुष्ठानामध्ये तुम्ही तारक मंत्र
11 वेळा प्रयत्न करून 11 वेळाच म्हणायचं आहे. जास्तीत जास्त 21 वेळा म्हणा, पण जास्तीत जास्त तुम्हाला 11 वेळा नक्की म्हणायचं आहे. तुम्ही जास्तीत जास्त 21 वेळा म्हणलात तरी चालेल, पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला तारक मंत्र 11 वेळा रोजच्या रोज म्हणायचाच आहे. तुमची सेवा, तुम्ही कोणतीही सेवा करत असाल तर तारक मंत्राची सेवा जर तुम्हाला करायची असेल, अनुष्ठान जर तुम्हाला करायचं असेल, अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल, तर तारक मंत्राची सेवा तुम्हाला 11 वेळा रोजच्या रोज म्हणायची आहे. त्याच्यामध्ये नियम काय आहे? तारक मंत्र म्हणत असताना तुमच्या खाली आसन घ्यायचं आहे. त्याचबरोबर आसन स्वच्छ, म्हणजे एक लक्षात ठेवा की जे आसन आहे ती तुम्हीच घेतलेलं पाहिजे, दुसऱ्यांनी त्याच्यावर बसलेलं नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही जे आसन घेतले तीच आसन तुम्हाला 11 दिवस घ्यायचं आहे. त्याचबरोबर खूप जण जपमाळेवर तारक मंत्र म्हणत म्हणत सेवा करतात, पण आपल्याला अनुष्ठान करत असताना तुम्ही हात जोडून म्हणलात तरी चालेल, पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला एक तीर्थ बनवायचं आहे. तीर्थ कसं बनवायचं ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण तुम्ही 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे. त्यानंतर 11 वेळा ज्यावेळेस आपण 11 वेळा 11 दिवसाची, म्हणजे 11 दिवसाची सेवा करत असाल, 21 दिवसाची सेवा करत असाल, तर तुम्हाला एक वेळ ठेवायचा आहे. एक वेळ म्हणजे तुम्हाला सकाळी जर तुम्ही 7 वाजता वाचलात, म्हणजे तारक मंत्र म्हणलात, तर दुसऱ्या दिवशी पण तुम्हाला 7 वाजता तारक मंत्र म्हणायचं आहे. तिसऱ्या दिवशी पण 7 वाजताच तारक मंत्र म्हणायचं आहे. म्हणजे तुम्हाला एक वेळ ठेवायची आहे. तारक मंत्र म्हणायची एक वेळ ठेवायची आहे, सेवेची एक वेळ ठेवायची आहे. देवपूजा झाली की लगेच तारक मंत्राची सेवा करून घ्यायची आहे. हात जोडायचा आहे, 5 मिनिट नमस्कार करायचा आहे, वंदन करायचं आहे, स्वामींना मुजरा करायचा आहे, आपल्या घरातलं जी बनवलेलं आहे ती स्वामींना दाखवायचं आहे. अशा रीतीने तारक मंत्राची सेवा तुम्हाला जितके दिवस तुम्हाला करायची आहे, संकल्पयुक्त सेवा करा. संकल्पयुक्त सेवा जर केली तर खरंच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. तुमची जी अडचण आहे खरंच नाहीशी होणार आहे. तारक मंत्राची सेवा तुम्ही नक्की करा. आता आपण पाहूया की तीर्थ कसं बनवायचं आहे. एक वेळ ठेवायची. तर तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगते. तर लक्षात ठेवा, पहिल्या दिवशी संकल्प झाला की सेवेला सुरुवात करू शकतात. तर 1 ग्लास भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. पाणी ग्लास भरून घ्यायचं आणि उजवा हाताचा वापर करायचा आहे. आता तुम्हाला डावा दिसत असेल तर एक लक्षात ठेवा की कॅमेरा सेल्फी असल्यामुळे तो जी हात आहे उजवा हात तुम्हाला डावा दिसत असेल. एक सांगायची इच्छा किंवा सांगायची, म्हणजे ज्या गोष्टीची अडचण आहे ते तुम्हाला सांगत आहे. उजवा हात घ्यायचा आहे, उजवा हात असा ग्लासवर ठेवायचा आहे आणि तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञेविन काळ नाही त्याला परलोकी ही ना भीती तयार, उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. म्हणजे अशा रीतीने तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. म्हणजे तारक मंत्र झाला की हात काढायचा ना, लगेच दुसऱ्यांदा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायची, लगेच तिसऱ्यांदा म्हणायला सुरुवात करायची. अशा रीतीने तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे. तारक मंत्र तुम्ही हात ठेवूनच म्हणायचं आहे. आणि ही जी तीर्थ आहे त्याच्या आधी तुम्हाला दिवा, म्हणजे सेवे करायच्या आधी दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर एक उदबत्ती लावायची आहे, धूप लावायची आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे. नंतर स्वामी, म्हणजे सेवा झाली की स्वामींना मुजरा करायचा आहे, एखादं फळ त्या ठिकाणी ठेवायचं आहे. अशा रीतीने तुम्हाला सेवा करायची आहे. पूजा मांडायची गरज नाही आहे. तारक मंत्राची सेवा जर तुम्ही करत असाल तर पूजा मांडायची गरज नाही आहे, वेगळी पूजा मांडायची गरज नाही आहे. तुम्ही म्हणजे जसं स्वामींचा फोटो आहे, स्वामींचा फोटो नसेल सुद्धा आपल्या मनामध्ये स्वामी आहेत हे आपल्याला माहिती आहे, तर फक्त तुम्ही स्वामींची सेवा लगेच सेवेला सुरुवात करू शकता. विश्वास असणं गरजेचं आहे. तुम्ही कोणत्याही ठिकाणी बसून सेवा करा, पण एक लक्षात ठेवा, पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी बसलात त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी बसायचं. तुम्ही आता खाली बसून तुम्हाला जर सेवा करणं होत नाही तर तुम्ही खुर्चीवर बसून सेवा करा. म्हणजे तुमच्या अडचणीनुसार तुम्हाला सेवा करायच्या. पण 11 दिवस त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, अनुष्ठानामध्ये तुम्हाला खंड पडू द्यायचा नाहीये. एक लक्षात ठेवा, तुमची मासिक धर्म झाल्यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात करा. म्हणजे तुमची काही अडचण असेल, आता दुसरी अडचण आपण सांगून येऊ शकत नाही, पण एक लक्षात ठेवा, सुतक असेल किंवा कोणतं विटाळाला असेल, अशा गोष्टी आपल्याला सांगून येत नसतात. मासिक धर्म जे आहे त्याची अडचण आपल्याला माहिती असते किंवा डेट माहिती असते, तर ती झाल्यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकतात. तर ही विटाळाला किंवा सुतक आलं तर मग काय करायचं, तर एक लक्षात ठेवा, ते झाल्यानंतर त्याच्या दिवस झाल्यानंतर तुम्ही डबल जी सेवेचा संकल्प केला ते डबल संकल्प करायचा आणि तेवढ्या दिवसाची सेवा पूर्ण करायची. म्हणजे आपण आधी काय करत होतो, 21 दिवसाची सेवा करत असताना स्वामीचरित्र ग्रंथ असेल किंवा तुम्ही दुसरी सेवा ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस आपण 4 दिवस स्किप करत असतो, 10 दिवस स्किप करत असतो आणि राहिलेली सेवा पूर्ण करून घेत असतो. पण तारक मंत्राचं अनुष्ठान करत असताना हे लक्षात ठेवायचं आहे की मध्ये म्हणजे कोणतीही अडचण आली तर तुम्हाला डबल अनुष्ठान करायला म्हणजे तुमची काही अडचण आली तर अडचण झाल्यानंतर तुम्हाला डबल तारक मंत्राचं
अनुष्ठान करायला सुरुवात करायची. मग पहिल्या दिवशी संकल्प करायचा आणि 11 दिवसाची सेवा करायची तारक मंत्राची. म्हणजे जेवढी तुम्ही पहिल्या दिवशी सेवा म्हणजे इच्छा आहे तेवढ्या दिवसाची सेवा तुम्हाला 21 किंवा 11 दिवसाची करायची आहे. जेवढी इच्छा तुम्हाला आहे तितक्या दिवसाची सेवा करा. तारक मंत्राचं अनुष्ठान नक्की करा. मध्ये खंड पडू द्यायचा नाही. खंड जर पडला तर डबल तुम्हाला 11 दिवसाची 21 दिवसाची सेवा करायची आहे. अशा रीतीने सेवा करा आणि स्वामींचं नामस्मरण नक्की करा. तुमच्या जेवढ्या अडचणी आहेत त्या खरंच स्वामी खरंच त्या काढून टाकतील. तुमचं जे मार्ग आहे म्हणजे अडचणी असं नाही आहे की तारक मंत्रची सेवा जर तुम्ही काही जादू तुम्हाला घडणार आहे किंवा काहीतरी तुम्हाला स्वामी प्रकट होतील अशा गोष्टी नाही आहेत. म्हणजे स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे. ज्या अडचणी आहेत त्याच्यातून मार्ग स्वामी दाखवणार आहेत. हे लक्षात ठेवा. ज्या अडचणी आहेत त्याच्यावर मार्ग आपले स्वामी दाखवणार आहेत. अशा रीतीने तुम्हाला तारक मंत्राचं अनुष्ठान तुमच्या घरामध्ये जितक्या दिवसाची सेवा तुम्ही केली आहे की ती पहिल्या दिवशी जी संकल्प केला आहे तेवढ्या दिवसाची सेवा नक्की करा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.